सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत या इंटरनेट न्यूज वाहिनीमध्ये मी मनोज भागवत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। पाहूयात ठळक घडामोडी। कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याची आवक घटली आहे। अवकाळी पावसामुळे सुमारे 500 ट्रक कांदा खराब झाल्याने कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घटत आहे। यामुळे सध्या 2 दिवसातच कांद्याच्या दरात किलो मागे 10 रुपयाची वाढ झाली असून कांदा पुन्हा डोळ्यात पाणी आणणार आहे। राज्यात गेल्या 6 दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली। नाशिकमध्ये तर यावेळी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली। नाशिक जिल्हा हा सर्वाधिक कांदा उत्पन्न करणारा आहे। येथील गारपिटामुळे सुमारे 500 ट्रक कांद्याचे नुकसान झाले। इतक्या मोठ्या प्रमाणात कांदा खराब झाल्याने नाशिकमधून कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज 50 ते 60 ट्रक येणारा कांदा आता 20 ते 25 ट्रक इतकाच येत आहे। यामुळे 2 दिवसापूर्वी 20 रुपये किलो असणारा कांदा बुधवारी मात्र 10 रुपयांनी वाढ होऊन 30 रुपये किलोवर जाऊन पोहोचला आहे। तर येथून पुढेही कांद्याच्या दरात वाढच होणार असल्याचा अंदाज भाजी व्यापारी संघटनेचे पदाधिकारी दादा पोखरकर यांनी व्यक्त केली आहे। यामुळे ग्राहकांना अवकाळी पावसाचा फटका कांद्याच्या दरवाढीने बसण्यास सुरुवात झाली आहे। डोंबिवलीत औषध कंपनीला लागलेल्या भीषण आगीत एक कामगार जखमी झालाय। कल्याणशील मार्गावरील मानपाडा परिसरातील ओरेक्स कंपनीला बुधवारी मध्यरात्री भीषण आग लागली। कंपनीतील 10 ते 12 सिलेंडरचा लागोपाठ स्फोट झाल्याने आगीने रौद्र रूप धारण केले। स्फोटामुळे आजूबाजूचा परिसर धनानून गेला। कंपनीच्या भोवती दाट वस्ती नसल्याने आणि कंपनीतील कर्मचारी वेळीच बाहेर पडल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या 5 गाड्या उल्हासनगर अंबरनाथ येथूनही बंब दाखल झाले। अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल 5 तास शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली। आगीमुळे कंपनीतील बहुतांशी सामान बेचिराख झाले आहे। आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही। 20 डिसेंबर पासून उत्सव 2014 चे आयोजन होणार असून खासदारांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। डोंबिवली जिमखाना यांच्या वतीने शनिवार 20 डिसेंबर ते 28 डिसेंबर या कालावधीत डोंबिवली जिमखाना मैदानावर उत्सव 2014 चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिमखान्याचे अध्यक्ष दीपक मेजारी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली। डोंबिवली जिमखान्याने 17 वर्षापूर्वी उत्सव सुरू केला। त्याला डोंबिवलीकरांचाच नव्हे तर आजूबाजूच्या शहरातूनही भरघोस प्रतिसाद मिळत आहे। यंदाचे विशेष म्हणजे 25 ते 28 डिसेंबर या काळात झी मराठीचे कलाकार कला सादर करणार आहेत। 22 डिसेंबर रोजी रात्री 8:30 वाजता पर्यावरण व प्रदूषण या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे। तसेच 1 लाख विद्यार्थ्यांना फ्री पास देण्यात येणार आहे। यंदा जान्हवी मोरे आणि आर्यन जोशी यांना क्रीडारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, असेही मेजारी यांनी सांगितले। यावेळी पत्रकार परिषदेत दिलीप भोईर, मधुकर चक्रदेव, महेंद्र मोकाशी आदी उपस्थित होते। शुक्रवार दिनांक 19 डिसेंबर या तारखेला कल्याण डोंबिवलीतील पाणी पुरवठा बंद राहणार आहे। कल्याण डोंबिवलीत गुरुवारी रात्री 12 ते शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा असे आवाहन डोंबिवली औद्योगिक विकास महामंडळाने केला आहे। उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई निर्माण होऊ नये म्हणून 10% पाणी कपात करण्यात आल्याचे कार्यकारी अभियंता शंकर जगताप यांनी सांगितले। राष्ट्रीय एकात्मतेसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन होणार आहे। कल्याण पोलीस परिमंडळ 3 आणि कल्याण डोंबिवली महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याणच्या सुभाष मैदानात क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले होते। महापौर कल्याणी पाटील यांच्या हस्ते या सामन्याचे उद्घाटन करण्यात आले। महापौरांनी फलंदाजी करून तर कल्याणचे पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी गोलंदाजी करून उद्घाटन पार पाडले। दुसऱ्या दिवशी अतिरिक्त पोलीस आयुक्त शरद शेलार यांनी गोलंदाजी तर महापालिका आयुक्त रामनाथ सोनावणे यांनी फलंदाजी करून सामन्यास सुरुवात केली। आजचे बातमीपत्र इथेच संपले। पुन्हा भेटूया जी अविरत न्यूज मध्ये। तोपर्यंत नमस्कार।